कढी करतो आज, त्याच्यासाठी तूप तापत ठेवलं आहे, त्यात मी जिरे घातलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की त्यात हिंग घालणार आहे. गॅस बारीक करूया. हिंग घातलं, थोडीशी हळद, आणि हे हिरव्या मिरची लसूण आल्याची पेस्ट थोडीशी मी घातली आहे. आणि जर असं हलवूया. आणि आता ह्यात हे ताक, मी ह्याला ताकाला डाळीचं पीठ लावून घेतलं आहे. ते ताक मी आता या फोडणीत टाकते. थोडंसं हलवूया. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आणि ताक जरासं आंबट आहे म्हणून थोडी साखर घालणार. जरा हलवते. आणि थोडासा अगदी किंचित चवीसाठी गोडा मसाला. हा माझा घरगुती गोडा मसाला आहे. या गोडा मसाल्याची रेसिपी मी नंतर लोड करणारच आहे. आता जरा या कढीला उकळी येऊ द्या. आज मी बघू शकता ताकाला छान उकळी यायला लागली आहे. तर आता मी ह्यामध्ये थोडी कोथिंबीर घालते आणि परत एकदा हलवून घेणार आहे. कढीचा रंग किती छान आला आहे तुम्ही बघू शकता. ह्याला मी डाळीचं पीठ प्रमाणातच लावलं आहे, फार जास्त लावलेलं नाही आहे. आणि हळदही जर तुम्हाला अजून थोडी पिवळा रंग हवा असेल तर तुम्ही थोडी हळद किंचित टाकू शकता वरनं. ही झटपट होणारी कढी आहे. इतर याच्यावर की त्याच्यात लवंग वगैरे मी काही घातलेलं नाही आहे. पटकन होणारी, झटपट बनणारी ही कढी आहे. तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.